नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूबच्या रेसिपीच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत फ्लावरची भाजी. तर फ्लावरची भाजी करण्यासाठी सर्वात प्रथम मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. त्यातमध्ये जिरं मोहरी टाकून घ्यायचं आहे आणि ते थोडं जिरं तडतडले की त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित भाजला तर आपल्या प्रत्येक पदार्थाला व्यवस्थित चव येते. त्यासाठी कांदा भाजून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं 1 चिमट मी हिंग टाकलेलं आहे. त्यामुळे भाजीला चव येते. टॅमॅटो टाकलेला आहे. आता टॅमॅटो टाकून झाल्यानंतर टॅमॅटो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. बोलताना थोडंसं मी अडकळत आहे, त्याबद्दल सॉरी. पण मी पहिल्यांदाच ऑडिओ आपला आवाज देत आहे व्हिडिओला, त्यासाठी थोडंसं समजून घ्या. त्यानंतर मी याच्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला, धने जिरे पूड टाकून घेतलेले आहे आणि आता आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत, जेणेकरून आपले मसाले व्यवस्थित भाजले जातील. आपण फ्लावर इथे स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता मी फ्लावर ॲड करत आहे. भाज्या आपण व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत, कारण फ्लावरमध्ये आळी वगैरे असते. तर ते गरम पाण्यामध्ये मीठ टाकून मी थोडंसं गरम करून त्याच्यामध्ये टाकले आहे. नंतर मग ते स्वच्छ परत आणि दुसऱ्या पाण्याने धुवून घेतलेले आहे. याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता व्यवस्थित हलवून घेऊन मीठ व्यवस्थित सगळीकडे पसरवून घेतल्यानंतर हलवून घेऊन त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. आपल्याला याच्यामध्ये आता पाणी ॲड करायचं नाही आणि आपली फ्लावरची भाजी, चमचमीत अशी फ्लावरची भाजी तयार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.